देख रहे हैं मानव चेतना न्यूज। आपण मानकापूर हद्दीमध्ये गोरेवाडा पिठेसूर या रस्त्यावरती रात्रीच्या 12 ते 1च्या दरम्यान 2 घटना घडल्या. त्याच्यामध्ये पहिली घटना ही आहे की जी झोमॅटोवाले जे आपल्या घरी जात असताना, डिलिव्हरी बॉय घरी जात असताना त्या ठिकाणी 5 ते 7 लोकांनी त्यांना अडवून त्यांच्याकडचे मोबाईल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला, हिसकावले. तसेच सदर मुले तसेच मोटरसायकलवर समोर जाऊन एक ऑटो अडवला. त्या ठिकाणी ऑटो ड्रायव्हरला मारहाण करून त्याच्याजवळचे मोबाईल आणि पैसे लुटले आणि त्याच्यामध्ये त्याला चाकूने वार करण्यात आला. त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आपण डेकॉइटी विथ मर्डर अशा स्वरूपाचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत जो 7 आरोपींची आम्हाला ओळख पटली आहे आणि साथीच्या साथी आम्ही आमच्या ताब्यात आहेत. त्याच्याबाबत आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जो मृतक जो आहे तो मोहम्मद काशीद हा बोरियापुरा मोमीनपुरा यामध्ये राहणारा आहे. सदर हा मृतक हा ऑटो चालक आहे आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो घेऊन घरी जात असताना ही घटना घडलेली आहे. सदर वेळी त्या ठिकाणी आमची पेट्रोलिंग करत असताना ही घटना उघडकीस आली. त्यामुळे तत्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. जवळपास 100 ते 150 स्टाफ आणि 15 ते 20 अधिकारी आमचे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन आम्ही राबवलं. त्यामुळे आम्हाला रात्री हे सर्व आरोपी तत्काळ या ठिकाणी मिळालेले आहेत. या घटनेचा जो पुढील तपास आहे आमचे सिनियर PI हरीश हे करत आहेत, कळसेकर, आणि त्याच्या अनुषंगाने इतर आणखी काय याच्यामध्ये आरोपी आहेत का याचाही आम्ही तपास घेत आहोत. या आरोपितांपैकी जो सुलभ ठाकूर आहे याच्यावरती पूर्वीचा एक हत्येचा गुन्हा दाखल आहे. इतर आरोपींवरती काय गुन्हे आहेत का त्याच्या अनुषंगाने बी आम्ही तपास करत आहोत. आणि हे जे आरोपी आहेत हे सर्व गोरेवाडा आणि त्या परिसरातीलच राहणारे आरोपी आहेत. त्याच्यामध्ये समीर उईके, नवीन उईके, यश कमलाकर गावंडे, सुलभ उर्फ राज धर्मेंद्र ठाकूर, त्यानंतर एक मायनर आहे, त्याबद्दल त्याच्या वयाची आम्ही खात्री करत आहोत. त्यानंतर संजय जोगी आणि रोहित जगदाळे असे सर्व आरोपी रात्री त्या डेकॉइट विथ मर्डर या केसमध्ये आम्हाला निष्पन्न झालेले आहेत. सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं. याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात ते नशेत असल्याचे दिसून आले आहेत. दारू पिलेले असण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं मेडिकलही करत आहोत. त्यानंतर ते क्लिअर होईल. आप देख रहे हैं मानव चेतना न्यूज।